उत्तरी पारुकाचा श्रीराम बहुधान्याच्या शेवटी जीवने तिराटी तो भेटी कधी भगवंती श्रीराम म्हणून जोडले हरिनाम अनंत जन्माचे पुण्य पाशाले श्रीराम आले रत्नपेटी माने बरजनी प्रभुमती ईश्वरात्म्यानुती आनंदाची करावी श्रीराम हरि भक्त वैभवी कृष्ण परिपूर्ण ब्रह्मांड कृष्ण सदा सर्वदा संतोषी श्रीराम धर्मेश्वराची कास केली संसाराची निराश तया भाविका जगदीश सभाय अंगारी श्रीराम दया संसाराचे दुःख विवेकीवाने कर्ण सुख संसार सुखाचे पडन पडली श्रीराम दयाचा ईश्वर देवा हे मुक्ती आनंद सोहळा दयाचा जन्मरेखा ठेवा अक्षयी श्रीराम ते अक्षयी पावसामध्ये संसाराचे विसरले शेषरंगोरले श्रीरंगरंगी श्रीराम दया स्वभावली हृदये पंडिती ईश्वराच्या साथी ईराभाविक करंडी नरदे गेला श्रीराम आवचे विधान जोडले हे भगवच्या लगनिले तैसे शिवनिले आरंभाचे श्रीराम बहुत तपासा साठा केने हादेवा परिसोवा परिकोटाईचा करंडा भूतले श्रीराम वैसा संसाराचा नावा माया जळी गुंडाळा अंते केला हातगावी श्रीराम या दयाचे संगती बहुत भावे संगती देवा पुण्या कायानी भरकरानी श्रीराम या दयाचे काये सार्थ करावे संसंगे निजयोनी प्रमाणे भोगिले श्रीराम ओम नमः तस्या या देवी देवसा तैसे पक्षिया दिशा गुरुनाथी श्रीराम तैसे वैभवी सकळ ओम पुत्रकाली सकळ गुरुनाथी श्रीराम वाईदेवी आपुनी वैशाची मुनी हे पडला देवी हरी तिरुनी श्रीराम स्वामी देवी दिले काही उत्तमती पाविले नाही श्रीराम मागा वासिता टाकी उद्धाराची भूमी हे दोन्ही आरोग्याची सुटला श्रीराम दुःख भोगिले आपले जीवे तेथे कैचे होते सर्व तैसे पुढे करणारे नाही बाबा श्रीराम कैची माता कैसा कैची बहीण कैसा माता कैची हृदय कैची वनिता पुत्रकाली श्रीराम हे भगवान माहिती आवश्य सोय सुखाची हे तुझ्या सुखाची सांगण्याची श्रीराम कैसा पुरमाईचे कासया धन्य लक्ष्मी सकळ दायते श्रीराम कैसे घर कैसा संसार काया कै दुर्भाग जन्मोनी अवतार श्री साधनाची श्रीराम कैसे लावणे कैसे वैभव कैसे सुखे बाबा हे सकळ हे नाम गाव नाही माया श्रीराम एक क्षणी म्हणून जाती करुणाचे अंतराशी माझे माझे म्हणून म्हणून या श्रीराम वाहुया मानती ऐसे मायाची श्री अन्नपूर्णी आनंद श्रीराम कर्मयोगी सकळ ज्ञानी एकेश्वरी जन्मासादी हे वाहुयानी कैसे प्रथम प्रकाश श्रीराम जय जय शिव येथे इंद्राचा कोण विचार आता एक भगवंत साचार तरी भावात बळे श्रीराम हे वाद कारणे नानाच्या सेवा करणे
सवनी मर्यादा राखी श्रीराम जो आकृती मुद्रासी शरीरी कामी राशी माधवी घातले जमाशी त्याचे विसराई श्रीराम हरिशी जाप होता सकळ जीवाची लागली चिंता देवोशी दयाची सकाशी मुरादानी श्रीराम भूली दरे दरारे प्रकट होई हिंदरे ऐशी सृष्टी सत्ता मात्रे चालली गोपा श्रीराम ऐशा वाळो दिवे देव नीले जाई जो सांभाळी सकळ दिव्य कृपाळूपणे श्रीराम ऐसा सर्वात्मा श्रीराम सांडून रती श्रीराम देवानी दुरात्मे अधम पावती श्रीराम रामे विनयासो तितिया नामे मयास माझे सावकाश सेवकी उरे श्रीराम दया स्वाटे शिवभावा दुःख मूल श्रीराम वासना म्हणून विषय वासना मुळे कोळी कसुखी श्रीराम विषय जनते सुख हे दुःख उडी गोडांती शोक निमस्थाई श्रीराम गळगळा सुखवाले ओढून गेला कसा पाले काय आवडी उदावाले चालूनी बना श्रीराम ऐशी शिवाची गोडी ओढवाले परीती गुडी म्हणून यावडी करुणाती करावी श्रीराम ऐकोले भाविक कैसे घडले सार्थक सांगा स्वामी हे रूप जुळले श्रीराम देवाशी वास्तव कोठे मज संसार भेटे दुःख मूळ संसार तुटे कोणी परिमानी श्रीराम गरबडी भगवत आपली होऊन तुझे अधोगती ऐसा उपाय कृपामूर्ती मधुन्यास करावा श्रीराम वक्ता मने होय कृपावी भगवत जनाची करावे हे होईल स्वभावे समाधान श्रीराम कैसे करावे भगवत भजन कोठे ठेवावे हे मन भगवत जनाची लक्षण मध निर्वावे श्रीराम ऐसे मनोमधनी बोले धैर्य सुदृढ पावे खंड सगळे निघाले अश्रुपान दुखे श्रीराम एकोणी शिष्याची जनता भावी गुणवान सुधाता स्वानंद तुमळे आता पुढे समानी श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे वैराग्य निर्माण समासवा श्रीराम जय या समासामध्ये सद्गुरु समर्थांनी आपल्याला देवाबद्दलची त्या ठिकाणी असणारा भाव निर्माण झाल्यानंतर संसारातलं वैराग्य कसं होतं ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. संसारातलं त्या ठिकाणी वर्म कळाल्याशिवाय आपल्याला संसारातलं वैराग्य होऊ शकत नाही. एकतर आपली पुण्य असावी लागते आणि नाहीतर दुसरी गोष्ट संसारातल्या विषयातली आसक्ती सुटावी लागते. जर आसक्ती सुटला विषयामध्ये विष भरलेला आहे अशा पद्धतीचं जर कळालं तरच त्या ठिकाणी काय होत असतं वैराग्य होत असतं. आणि जर त्या विषयातलं वर्म नाही कळालं तर मग विषय भोगामध्ये आनंद त्या ठिकाणी आपल्याला काय होत असतो वाटत असतो. तर त्या ठिकाणी असा एक दृष्टांत दिलेला आहे माऊलीनं ओवीमध्ये. तर काय दृष्टांत दिलेला आहे तर एका माणूस नरबळी देण्याची त्याची प्रथा असते वार्षिक. आणि मग नरबळी कुणाला द्यायचा म्हणून मोठी पंगत घालतो आणि पंगत घातल्यानंतर एक ताट वाढून ठेवीत असतो आणि ते रिकामं ठेवलेलं ताट एखादा रस्त्याने वाट्याने जाणारा मनुष्य किंवा एखादा नवीन असणारा पाहुणा येतो जेवायला बसतो.
त्याच्या ताटामध्ये विष टाकलेला असतं, तो ते खातो आणि तो मरतो. म्हणजेच तो त्याच्या देवीला काय होतो, तो नरबळी होतो. 1 वर्ष त्या ठिकाणी मोठी पंगत दिली, सगळ्या लोकांना वाढलं. एक ताट सुंदर प्रकारे पाटावर मांडलेलं आहे, बसायला पाठी, रांगोळ काढलेला आहे, उदबत्त्याचा घमघमाट आहे. पंढरीला जाणारा वारकऱ्यांनी पाहिलंय, वा मस्त पंगत आहे गाड्या, भूक लागलेली आहे. कालही त्या ठिकाणी काही भाकर वगैरे मिळाली नाही, जाऊन आता आपण जेवायला बसू. आणि तो वारकरी आला, लगेच त्यांनी सांगितलं, या या या, तुमच्याकरता ताट वाढून ठेवलेलं आहे. आणि त्याचा त्या ठिकाणी आदर सत्कार करून वारकरी जेवायला बसला, ताटावरती त्या ठिकाणी बसलेला आहे. सगळं वाढून झालं, भूक लागली होती, आता वाट पाहत होता पुंडलिकावर देव कधी होईल म्हणून, कधी पाणी फिरतो, काय पक्वान नाहीत म्हणे त्या ठिकाणी असणार, गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदी वगैरे, आता कधी खाईन कधी नाही अशी त्याला इच्छा निर्माण झाली. तेवढ्या वेळामध्ये त्या ठिकाणी आता पुंडलिकावर देव झालं, पाणी फिरणार, तोंडात घास घालणार. त्या ठिकाणी शेजाऱ्यांनी सांगितलं, वारकरी बा, मला तुमची दया आलेली, तुम्ही वारकरी दिसता, महिना वारकरी येतं, पण तुम्हाला जगायचं असलं तर खाऊ नका. वारकरी म्हणला, काय भल्या माणसा, पंगत घातल्याने घातली, त्या ठिकाणी वाढणारे भरपूर भक्कम येतं, घालणारा उदारे, कमून असं त्या ठिकाणी करतो कंजूसवानी, मला का खाऊ द्याय नसतो, तो बी माझ्यासारखा जेवायला बसलास ना. त्यांनी सांगितलं, तसं नाही, ते तुमचं ताट वेगळं आहे, माझं ताट वेगळं आहे. त्यांनी सांगितलं, ह्या माणसाचा नियम आहे, एक माणूस त्या ठिकाणी तो देवीला देवबळी देत असतो. नाही नाही, असं होणार नाही. नाही बघा म्हणे वारकरी बाबा, तुमचा भात बघा, माझा भात बघा, तुमची बुंदी बघा, माझी बुंदी बघा. नसलं त्या ठिकाणी विश्वास बसत तर मुंगीला टाकून बघा. थोडासा त्या ठिकाणी असणारा शिर्याचा काना त्यांनी खाली मुंगीला टाकल्याबरोबर, मुंगी म्हणा ती माशी म्हणा, जीभ लावल्याबरोबर तर फुडून मेली. वारकऱ्याच्या लक्षात आलं, बापरे, माझ्या ताटात विष घातलं. हो, असं लक्षात आल्यानंतर पंचपक्वान्नाचा ताट होतं, उठला, पडशी लगेच खांद्यावर टाकली, निघाला, कणा 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 निघाला. यजमान लांब होता, तिकडे यजमानाने पाहिलंय वारकरी निघून चाललेला आहे. आणि मग मात्र यजमानाने हाका मारायला, हो वारकरी बाबा, अहो तुमच्याकरता एवढं पंचपक्वान्नाचं ताट आहे, तुमच्याकरता 5,000ची दक्षिणा पण ठेवलेली. वारकरी म्हणला, काय माझ्या काय अंतविधीला ठेवली का ती दक्षिणा? वारकरी जे तिथून पळाला महाराज, तर पुन्हा काही पाठीमागा आला, आणि पुन्हा येईल का तो माग? किती उपवासी असला आणि ते पंचपक्वान्नाचं ताट जरी असलं तरी तो आता खाणार. माऊली म्हणले, विषय रांधिले रस सोय, जे जेवणारा ठाऊ येते, ताटाची सांडून जायची या परी, त्या ताटामध्ये विष भरलेलं आहे हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो ताटच त्या पद्धतीनं तो जेवणार नाही, उपाशी राहील पण जेवणार नाही. तसं विषयामध्ये विष आहे हे माणसाला वैराग्याने कळल्यानंतर मनुष्य प्रपंचातलं विषय भोगत बसणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी समर्थ आपल्याला या समासामध्ये वैराग्य निरूपण सांगतात. संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंकू धावती विखार काळ सर्प. महाराज संसाराला महापूर म्हटलेलं आहे, संसाराला माया नदी म्हटलेलं आहे, संसाराला भवसागर म्हटलेलं आहे, संसाराला सर्प म्हटलेलं आहे, आजगर म्हटलेलं आहे, विकार त्या ठिकाणी म्हटलेला आहे. संसार आपल्याला याच्यामध्ये गोवितो आणि पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जन्म आणि मरण घ्यायला लावतो, माया त्या ठिकाणी निर्माण करत असतो. म्हणून हा संसार काळसर्प आहे, विखार आहे त्या ठिकाणी. कारण का, संसाररूपी त्या ठिकाणी साप आपल्याला चावल्यानंतर लोभाचे आपल्याला त्या ठिकाणी लहरा यायला लागतात आणि आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीची कामना निर्माण होते. महाराज, एखाद्या माणसाला साप चावला, विष चालल्यानंतर त्याला काय होतं, गोड गोड खायला दिल्यानंतर त्याला कसा लागतो, कडू लागतो. आणि कडू लिंबाचा पाला खायला दिल्यानंतर त्याला कसा लागत असतो, गोड गोड लागत असतो. कारण का, त्याला विष धावलेला असतो. तसा संसाररूपी त्या ठिकाणी मोहरूपी, लोभरूपी, कामरूपी साप आपल्याला चावला आणि म्हणून विषयाच्या लहरा आपल्याला यायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून कडू असणारा विषय, कडू असणारा प्रपंच आपल्याला गोड लागायला लागला आणि गोड असणारा परमार्थ आपल्याला काय लागलेला आहे, कडू लागायला लागलेला आहे. तर समर्थ त्या ठिकाणी म्हणतात, आशा ममता देही देडी, सुसरी करिताची तडातोडी, निवनी दुःखाची साखळी माझी घाली ती मारा. संसारातली जी आशा आहे, ह्या अशा बेडी आपल्या हातामध्ये पडते आणि दुःखाच्या संकटामध्ये आपल्याला नेऊन घालत असतात. अहंकाररूपी नकर आहे, म्हणजे त्या ठिकाणी मगर आहे, त्याच्यामध्ये नेऊन पाताळी बुडविती. संसाररूपी नदी, त्याच्यामध्ये अहंकाररूपी नकर आहे, तो आपल्याला पाताळामध्ये त्या ठिकाणी नेऊन बुडतो. काम मगर मिठी, कामरूपी मगर आहे, त्याच्यामध्ये ती मिठी घालती. तिरस्कार लागला तुटेना, तिरस्कार रूपी भवरा आहे,
त्या भवऱ्यामध्ये त्या ठिकाणी आपण अडकल्या जातो. मदमत्सर ओट्यांना भुली पडेल ना, वासना धामिनी पडिली गळा. पाण्यामध्ये धामीन असते, धामीन. या संसारूपी नदीमध्ये धामीन कोणती? तर वासनारूपी धामिनी. ती आपल्या गळ्यामध्ये येऊन पडते, आहे का नाही. घालून वेटाळी ओमी गरळा, जिव्हा लळी वेळोवेळा भयानक. माझा माथा प्रपंचाचे वजे घेऊन म्हणे माझे माझे, उडता येईन सुटे पुंजे कुळाभिमानी. प्रपंचाचं वजं आपण डोक्यावर घेतो, माझं माझं म्हणतो, हे माझं ते माझं ते माझं ते माझं. पण प्रपंच आणखीन कोणालाच म्हणत नाही की तू माझा आहेस म्हणून, आहे का नाही. आपण शेतामध्ये गेलो, घराला म्हणतो, इथून तर त्या बाबळीच्या झाडापर्यंत जेव्हा 35 एकरचा जो काही एवढा प्लॉट आहे समजा शेतीचा, तो माझाच आहे. पण ते शेत म्हणत असतं, तुझा बाप बी असंच म्हणत होता की हे सगळं माझं आहे, तुझा आजा पण असंच म्हणत होता की हे माझं आहे. पण ते झालं कोणाचंच नाही. आता थोड्याच दिवसात तुझे पोरं म्हणतील हे माझं आहे, पण मी आणखीन कोणाचा झालो, मी जिथल्या तिथंच आहे. म्हणून समर्थ म्हणतात, प्रपंचाचं वजं आपण माझं नसताना माझे माझे त्या ठिकाणी घेऊन बसतो. बुडताई न सुटे पुंजे कुळाभिमानी, पडिले भ्रांतीचे अंधारी, नागविले अभिमान चोरे. भ्रांतीरूपी अंधार आपल्याला पडल्या जातो. भ्रांती, आपल्या डोळ्यामध्ये भ्रांती येते आणि भ्रांतीचा अंधार पडतो, आहे का नाही. आपल्याला काही सुधरत नाही, म्हणजे खरं कळत नाही आणि खोटं सुचत नाही, सुटत नाही. नागविले अभिमान चोरे, आले अहंतीचे कविरे भूतबाधा. त्या अहंतारूपी भूतबाधा त्या ठिकाणी होत असते आपल्याला, आणि अहम अहम असा जीव म्हणत असतो. बहुतेक आवर्ती पडिले प्राणी वाहतचे गेले, जेव्हा भगवंताशी बोबायले भावार्थ बळे. बहुतेक या माया नदीमध्ये, संसारूपी नदीमध्ये प्राणी बहुतेक वाहूनच गेले, बुडाले, त्या ठिकाणी खाली गेले, वाहून गेले, आणि ते पुन्हा काही त्या ठिकाणी सुटले नाहीत महाराज. मग कोण सुटलं? तर याच्यातून जो सुटला, जो देवाला शरण गेला, भगवंतांनी ज्याला हाका मारली किंवा भगवंतांनी ज्याला वाचवलं, तोच त्या ठिकाणी सुटलेला आहे. नाहीतर बहुतेक त्या ठिकाणी वाहत वाहत त्या ठिकाणी गेले आणि बुडून गेले. देव आपण घालून उडी तयासी नेले पहिलं थडी, येरते अभाविक बापुडी वाहतची गेले. देवाने त्या ठिकाणी ज्यांना वाचवलं तेच वाचले, नाहीतर अभाविक वाहून गेले. ज्याचा भाव नाही देवामध्ये, ज्याचा परमार्थामध्ये भाव नाही, त्या पद्धतीनं ते वाहून वाहून त्या ठिकाणी गेलेले आहेत. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देत कोणी बोलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. भगवंत भावाचा भुकेलेला आहे महाराज. त्याला भाव पाहिजे. एक भाव नसेल तर काही उपयोग नाही. म्हणून भावे विन भक्ती आणि भक्ती विने मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भाव नसेल तर ती भक्ती होऊ शकत नाही महाराज. आणि म्हणून जसं फुल आहे पण फुलाला सुगंध नसेल तर उपयोग नाही. देह आहे पण देहामध्ये प्राण नसेल तर उपयोग नाही. अंगावरती त्या ठिकाणी असणारे अनेक अलंकार घातलेले येतं, पण त्या अंगामध्ये जर तारुण्य नसेल, त्याच्यामध्ये प्राण नसेल, तर त्या अलंकाराचा उपयोग नसेल. गाव आहे पण तिथं कोणी राहत नसेल तर उपयोग नसेल. अशा पद्धतीने निस्ती भक्ती आहे पण त्या ठिकाणी त्या भक्तीमध्ये भाव नसेल तर उपयोग नाही. देव भावाचा भुकेलेला आहे. मग भावनेनं तुम्ही देवाला कशाही पद्धतीनं भजा, त्याला तुम्ही नाही काही दिलं तरी चालतं, फक्त भावाचा तो भुकेलेला आहे. जयास भगवंत आवरे तयाचं देवाशी साकळे, संसार दुःख सकळ उडे निजदासांचे. संसारूपी दुःख कुणाला लागत नाही. भगवंत भक्तांनी संसार केला, संतांनी संसार केला, आणि तुम्ही आम्ही संसार केला. पण त्यांनी संसार केला, संसारात असून ते अलिप्त राहिले गुडगुड्या नारळासारखे. आपण संसाराला चिटकून बसलो, चिटक्या नारळासारखं, आहे का नाही. ते चिकटलेलं जे नारळ असतं ना, खोबळं असतं कवटीला, ते फोडल्यानंतर त्या ठिकाणी ते कवटीला चिकटलेलं राहतं. हाताने काढून आपण देवाला ठेवायला प्रयत्न करतो, पण ते हाताने काही निघत नाही. हाणायचा प्रयत्न करतो, ती कवटी हातात घुसती पण ते खोबरं निघत. शेवटी उलथाण्याने काढतो पण उलथाण्याने पण निघत नाही. एखाद्याला त्या ठिकाणी वाटतं असं तर निघत नाही, मग ते काढतात. कवटी सगळं खायचा प्रयत्न करतो पण ती दाढीत घुसत कवटी, ते खाता येत नाही. याला हे चिकटलेला नारळ म्हणायचं, याला चिकट्या खोबरं. तसं आपण जे एवढं चिकटलेलं आहे, त्याला एवढं चिकटलेलं आहे, निघायचा काढायचा प्रयत्न केला तर आपण त्या ठिकाणी निघत नाही. तर बोचिडाप्रमाणे अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. आणि ते जे गुडगुड्या नारळ असतं त्या खोबऱ्याने कवटीला कवा सोडून दिलेलं असतं. ते फक्त वाट बघत आता कधी फोडते नवीन बाहेर कधी निघतो. ते नारळ फोडल्याबरोबर ते खोबरं बाजूला आणि कवटी बाजूला. तसं साधू संत संसार करतात गुडगुड्या नारळासाठी. संसारातून त्या ठिकाणी लगेच ते काय होत असतात, अलिप्त होत असतात. आणि म्हणून
संसारात राहत असताना भगवत भक्ती करावी अधिक राहावं असं म्हणतात. जो अंकित ईश्वराचे तया सोहळे निज सुखाचे, धन्य तोची दैवाचे भाविक जन. जो देवाचा अंकित आहे, देवावरती भाव आहे, भगवंताची त्याच्यावर कृपा आहे. महाराज संसारात राहून त्याचे सोहळे होत असतात. भगवंत म्हणतो त्याच्या संसाराचे सोहळे मी स्वतः करत असतो. माझी या भक्ता काही संसाराची चिंता आणि काही समर्थांची कांता कोणाला मागे. अहो भगवत भक्ताचा संसारच मी करतो म्हटली, असं नाही. त्याला करायला लागत नाही, त्याचा संसार मी करतो. ते चोखोबाची बहीण झाला आणि त्याच्या चोखोबाच्या बायकोचं बाळातपण केलं. आणखीन काय संसार करायचं. चोखोबा त्या ठिकाणी असणारा इकडे गेले बहिणीला आणायला. बायकोनं सांगितलं डिलिव्हरीची तारीख जवळ आली. हां म्हणले बहिणीला घेऊन या तुमच्या. म्हणले बरं जातो. गेले आणि दिंडी दिसली. आषाढी वारी जवळ आली होती आणि ती दिंडी दिसली तर विसरून गेले. बहिणीला आणायला आलो आणि घरी बायकोचं बाळातपण होणारे. दिंडीमध्ये गेले, विसरून गेले. तिकडंच 8-9 दिवस इकडं बायको वाट पाहती. आता औषध येतील, जवळ आलंय. महाराज दुपारच्याला आता ते बाळातपण होणार नाही. पहिले काय हा दवाखाने थोडेच होते. तर त्या ठिकाणी सकाळीच देवाला काळजी निर्माण झाली. रुक्मिणी अरे माझा भगवत भक्त बहिणीला न्यायला आला, दिंडीतच रमून गेला आणि मग मी जातो ना. काय करता तुम्ही? मीच त्याची बहीण होतो, बाळात पण करतो. रुक्मिणी म्हणे असं बी येतात का धंदे तुम्हाला? सगळे धंदे करावं लागत म्हणे भगवत भक्तासाठी. विटेवरून खाली उडी टाकली. चोखोबाची बहीण झाला सारंगर. वहिनी उघडादार हाका मारी, दरवाज्यावर थाप मारली. वहिनी कळा येऊ लागल्या महाराज नेमक्याच. बाई असं बरं झालं तुम्ही आलात आणि हे येतील हे वारी आली, मला त्यांनी पाठवलं. येतील हे त्या ठिकाणी आता येतील. मी पुढच्या गाडीनं आले. मला वाटलं तुमचं त्या ठिकाणी असणार असं दुखत आहे, हे होत आहे म्हणून मी पुढे आले. बरं झालं तुम्ही आलात. आणि महाराज बाळातपणाचं सगळं केलं देवाने. बहिणीचं रूप धारण करून 1 दिवस झाला, 2 दिवस झालं, 5वी गाजली, सगळं केलं. साखर पान वाटिली. महाराज 12 दिवस झाले. ह्या भक्ताचा काही मिळत नाही. इकडं पंढरपूरला काला झाला आणि काला झाल्यावर निघले आणि सगळे वारकरी गेल्यावर ध्यानात आलं. रस्त्यावर लागल्या. अरे म्हणजे आपल्या बहिणीकडे जायचं, इकडं जाणं आता काय मिळेल काय माहिती. महाराज आले गावाकडे त्या ठिकाणी. या बहिणीच्या लक्षात आलं महाराज हिला सगळं कळत आहे. मुंगीचे पाहुणे घुंगरी भाजत आहे, वही आणला सुनताय ना. तिला कळत नाही का माझा भाऊ आलाय म्हणून. त्या ठिकाणी तिच्या लक्षात आलं आता हे आले तर आपलं उघडं पडत. लगेच त्या ठिकाणी असणारा ती देवरूपी झालेली बहीण म्हणजे येते बरं का मी आता. नाही थांबाला म्हणे ती येते, तुम्हाला साडी चोळी घेऊ, बोलवून करू. नका काही गरज नाही, तुमचीच गरिबी आहे. मला साडी चोळीच काही मला जावं लागेल, लवकर जावं लागेल मला. लेकरं बाळ त्या ठिकाणी वाट पाहते. त्याचा फोन आला होता, फोन नव्हता तेव्हा. आणि ते त्या ठिकाणी वाट पाहत असते. जाते म्हणून गडबडीनं देवानी इकडं हे गावात आले. हे चोखोबर आहे. आता घरात प्रवेश करणार तेव्हा देव मागच्या दरवाजे. ती देवरूपी बहीण मागच्या दरवाजेने निघून गेली. गुप्त झाली. लगेच आली. पाहतात तर लेकरू खेळत आहे. बायको असायला लागली. बरं झालं तुम्हाला भान राहिलं. आता संसारात चांगलं लक्ष लागायला लागलं वाटतं. म्हणजे तुमचं काय झालं? अहो म्हणे बरं झालं तुम्ही बहिणीला लवकर पाठवून दिलं. तुमची बहीण आली, बाळातपण केलं. मला अजिबात दुःख झालं नाही त्या बाळातपणाचं. काय तुमच्या बहिणीचा हात आहे आणि काय त्यांनी किती बाळातपण केले काय माहिती. खूप अनुभवी माहिती. चोखोबा म्हणले मग लक्षात आलं बहिणीच्या गावात जायचं होतं पण पंढरपूरला गेलो. बहीण आली कोणती आपल्या ती बहिणीच्या गावाला गेलो नाही आपल्या. चोखोबा म्हणजे आत्ताच गेली तुमची बहीण. हे बघा ना मी म्हणले होते थांबा ती येते पुढे आणि म्हणून पाहायला गेली. महाराज दरवाजा लक्षात आलं बहिणीनं का गडबड केली माझी. जेव्हा तू माझा बहिणी झालास का नाही आणि बाळात पण केले त्या ठिकाणी देवा असं का केलं तू. देवाचा धावा करायला लागली, रडायला लागली. डोळ्यातून आसरू यायला का रडायला लागला तुम्ही. अगं काय सांगू तुला, बहीण नाही साक्षात विटेवरचा पांडुरंग होता. आणि त्या ठिकाणी आपल्या तुझ्यासाठी त्या ठिकाणी तू माझा बहीण झाला. खरं सांगू का तुला मी विसरून गेलो. बहिणीला काही तपास नाही. मी बहिणीच्या गावाला गेलो नाही, पंढरपूरला गेलो होतो. तू आलाय तुझी सेवा करायला. महाराज अशा पद्धतीनं असणार भगवत भक्तांची काळजी परमात्मा त्या ठिकाणी करतो. त्याचे सगळे सोहळे करतो. जो अंकित ईश्वराचे तया सोहळे निज सुखाचे, धन्य तेची दैवाचे भाविक जन. जैसा भाव जयापासी तैसा देव तयासी, जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्रांचा. ज्याचा जसा भाव असन तशा पद्धतीनं असणारा त्या ठिकाणी त्याचा काय होत असतो, देव होत असतो. म्हणून जसा भाव आपल्या असन त्या पद्धतीनं परमात्मा आपल्याला त्या ठिकाणी असणारा सेवा करत असतो.
जरी भाव असला माईक तरी देव वय महाठक नवलतयाचे कौतुक जैशा असं तैसा श्रीराम जसा भाव जर आपला खोटा असेल तर आपल्यापाशी देव बी त्या ठिकाणी खोटंच नाटक करतो. त्याचं हे नवल आहे. जर आपला भाव त्या ठिकाणी असणार खोटा जर असला पण अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देवाला त्या ठिकाणी अंतरातलं त्या ठिकाणी कळत असतं महाराज. अंतरातला भाव जर आपला डुप्लिकेट असेल तर देव पण आपल्यासाठी डुप्लिकेटच होत असतो. आमचे गुरुजी त्या ठिकाणी सांगायचे म्हणले एक जण भक्त वर्षभर काही करत नव्हता पण गणपती आला की गणपतीला बसायचा मस्त त्या ठिकाणी असणारा गणपती पुढं नाचायचा काय गणपतीची सेवा करायचा नाचायचा डीजे लावायचा आणि ते गणपतीला भीती वाटत म्हणून त्याच्यापाशी संध्याकाळी बसून पत्ते खेळायचा. ते म्हणजे गणपतीची सेवा त्याला गणपती दुसऱ्या देवाला नाही काय नाही पण तेवढं 10 दिवस मात्र ते गणपतीची त्या पद्धतीनं आसुरी सेवा त्याची करायची. आणि मग ते शेवटच्या दिवशी तर त्याचं भानच जायचं ह्या गणपती मिरवणुकीला काढला की हा नाचायचा रात्रभर डीजे पुढं नाचायचा. सकाळी समुद्रात गणपती टाकायचा. मुंबईचा भक्त समुद्रात गणपती बुडवला की गणपती बुडवल्यावर जास्तच नाचायचा काठावर. मग त्या ठिकाणी एकदा त्याला संकट पडलं महाराज. तो गणपती तो भक्तच एकदा समुद्रावर फिरायला गेला पळला बुडायला लागला समुद्रामध्ये त्या ठिकाणी बुडायला लागला. तर त्यांनी धावा केला गणपतीचा. म्हणला आपला देव कोणता आहे गणपती. गणपतीचा धावा केला त्याला म्हणा हळून म्हणतो आरतीचा. तर त्या ठिकाणी असणार त्या गणपती बाप्पाला असं वाटलं गणपती बाप्पा तर आपला देव आहे म्हणले. आणि मग तो धावून आले गणपती जो बुडू लागला. गणपती बाप्पा धावून आले पण त्या ठिकाणी गणपतीनं उडी नाही घेतली त्याला काढण्याकरता. तर गणपती पण काठावर येऊन नाचायला लागले डिस्को करायला लागले. तो बुडायला लागला त्याच्या नाका डोळ्यात पाणी चाललं. तो बुडायला लागला गणपती नाचायला लागले. तो म्हणला गणपती बाप्पा नाचाय करून लागले तुम्ही अहो मला काढा ना तुम्ही त्या ठिकाणी मी बुडायला म्हणले. त्या ठिकाणी म्हणजे तू पण अशीच भक्ती करीत होता मला समुद्रात टाकीत होता आणि मी बुडत होतो तू नाचत होता. तू पण आता बुडत मी नाचतो म्हणले. जशी तुझी भक्ती तशी माझी भक्ती म्हणले. ये यथामाम प्रपदेती तंस्तते भजन. जो भक्त मला तसा भजन मी त्याला तशाच पद्धतीनं काय करत. आपला भाव जर भगवत भक्तीविषयी खोटा जर असेल तर भगवंत देखील आपल्याला वरूनच आपली काय करीत असतो माया करीत असतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे जरी भाव असिला माईक तरी देव वय महाठक नवलतयाचे कौतुक जैसे असतायसा जैसे दयाचे भजन तैसेचे जे समाधान भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. आणि म्हणून जैसे आपण करावे तैसेचे तिने व्हावे जरी डोळे पसरून पाहावे तेही टवकारे. आपण आरशामध्ये पाहिल्यानंतर आपण आरशामध्ये डोळे वाचले तर आरसा बी आपल्याला ते प्रतिबिंब आपल्याला तसंच दिसतं. आपण हसलो तर आपलं प्रतिबिंब त्या पद्धतीनं दिसतं. भगवंत म्हणजे त्या ठिकाणी आरशासारखे येतं. जशी आपली प्रतिक्रिया असेल तसं आपल्याला त्या ठिकाणी तो प्रतिक्रिया देत असतो. जशी क्रिया असेल तशी. भावे भजने जे लागले ते ईश्वरी पावन झाले भावार्थ बळे उद्धारले पूर्वज तेही. आणि खरोखर भावार्थ बळाने त्या ठिकाणी आपण ईश्वराचे पूजन केलं तर नक्कीच तो आपला काय करतो म्हणले उद्धार त्या ठिकाणी करत असतो. म्हणून धन्य ते भाविक जन जेही जोडिले हरिनिदान अनंत जन्मंतरीचे पुण्य फळाशी आले. म्हणजे जे भावनेनं परमार्थ करतात ना ते धन्य आहेत. ते संसारात असून देखील त्या ठिकाणी धन्य आहेत म्हटले. धन्य ते संसारी दयावंतचे अंतरी. ते धन्यवंत आहेत. त्यांच्या अंतरामध्ये त्या ठिकाणी भगवंताविषयी काय आहे प्रेम आहे भाव आहे भक्ती आहे दया आहे. म्हणून धरून ईश्वराची कास केली संसाराची नैरास तया भाविका जगदस सभाये सभाळी. म्हणून ईश्वराची त्या ठिकाणी कास धरून संसारा बाबतीमध्ये जो उदास वृत्तीनं राहिला ना संसारामध्ये तर परमात्मा त्याला अंतर्बाह्यामध्ये त्या ठिकाणी काय करतो सांभाळतो. मागे पुढे उभा राहे संभाळित आली आघात निवारुनी. जया संसाराचे दुःख विवेक वाटे परमसुख संसार सुखाचे निपडत मुख लोभवून पडती. संसाराचं अत्यंत दुःख असूनही ज्याला सुख वाटतं तो म्हणले त्या ठिकाणी मूर्ख आहे. तो देवाला भजत नाही. संसाराच्या गादी लागतो तर तो काय आहे म्हणजे पडत त्या ठिकाणी काय आहे मूर्ख आहे. या नरदे आचिनी संगती बहुत पावले उत्तम गती एके बापुडी आता येथे वरपडी झाली. महाराज हा नरदे अशा पद्धतीनं आहे. या नरदेयाला आल्यानंतर देवाची भक्ती केल्यानंतर त्या ठिकाणी उत्तम गतीला आपण त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. पण
अभाविक जे आहेत, अभाग्यकरांती जे आहेत, त्यांना मात्र भगवत भक्ती सापडत नाही आणि ते संसाराच्याच विषयामध्ये त्या पुयपंथीच्या किड्यासारखे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गुंतल्या जातात आणि त्याच्यात गुंतूनच ते त्या ठिकाणी काय होतात, पुन्हा जन्मोजन्मोनी पुन्हा मरत असतात। नरदेहाची लागवेगे सार्थक करावे संत संगे, नीच योनी दुःख सांगे बहुत भोगिले। महाराज या नरदेहाच्याच योगाने आपल्याला संत संग करता येतो, विवेक निर्माण होतं याच्यामध्ये आणि विवेकाने वैराग्य निर्माण होत असतो महाराज। दुसऱ्या योनीमध्ये दुसऱ्या देहामध्ये विवेक होत नाही आपल्याला, कारण विवेक होण्याचं ज्ञानच त्याच्यामध्ये नसतं। आहार निद्रा भय मैथून सर्व योनीसु समसमान, परी मनुष्य देहाचे ज्ञान जाण सर्वता असे ना। तिथं आहार आहे, निद्रा आहे, मैथून आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण जे माणसाच्या योनीमध्ये जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान मात्र बाकीच्या योनीमध्ये नाही। विवेक आपल्याला कुठं होतो तर याच नरदेहामध्ये त्या ठिकाणी होतो। कोण समय येईल कैसा याचा नकळे की भरोसा, जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते। महाराज अशा पद्धतीनं विवेक ज्याला म्हणतात की पुढचा समय कसा येईल हे आपल्याला सांगता येत नाही। कधी कधी त्या ठिकाणी झाडाच्या सावलीसारख्या ह्या सगळ्या गोष्टी असतात। झाडाची सावली कधी पूर्वेला असते, कधी पश्चिमेला त्या ठिकाणी असते आणि म्हणून तैसे वैभव हे सकळ, कोण जाणे कैसी वेळ, पुत्र कळत राहते सकळ विभ्रोनी जाती। त्या सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या राहत नाही। कधी कधी पुत्र हे आपलं जशी परिस्थिती तशी परिस्थिती नंतर राहणार नाही, त्याला विवेक म्हणतात, त्याला काय म्हणतात, वैराग्य। आमचं आपुणासारखं काम आहे सगळ्यात प्रत्येक काही जाऊ द्या काही जाऊ द्या, आमचं लक्ष केंद्रित तुमच्यावर काही ऐकत नाही आम्हाला, होय बाकी काहीच नाही डिस्टर्ब होत आहे। तुम्हाला होतं तुझं आम्हाला नाही आहे का नाही, लक्ष तिकडं असतं ना। काय चालू आहे आम्हाला काय लक्ष देत नाही, असं फोन केलं हे लक्ष बोलण्यात लक्ष असतं। तुम्ही काय म्हणाला आवाज द्यायचं काय याला खरं श्रवण म्हणतात, खरं श्रवण म्हणतात, भक्ती श्रवण भक्ती आहे हो।